नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच राज्याच्या राजकारणात राजकीय धुराळा सुद्धा उडालेला आहे. सरकारच्या अस्थिरतेवरून चर्चा झडू लागली. सत्ताधाऱ्यांनी सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोपही केला. हा सगळा राजकीय धुराळा खाली बसतोय ना बसतोय तोच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी न्यूज 18 लोकमतला एक खास मुलाखत दिली आणि या सगळ्या राजकीय धुराळ्याबद्दल त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार भाजप पाडणार नाही, पण ते अंतर्गत विरोधातून कोसळेल असं भाकीत त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा नेमका राजकीय अर्थ काय आहे? त्यांची आजची सबुरीची भूमिका वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, असे अनेक प्रश्न सध्या पडलेले आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांचं जे स्थलांतर आहे त्या प्रश्नाच्या बद्दल केंद्राची भूमिका, होणारी टीका, आरोप प्रत्यारोप या सगळ्याबद्दल सुद्धा त्यांनी आपली मतं मांडली आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते राम कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते हेमंत टकले. दोघांचंही न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत. पण अमित शहा यांची ती गाजलेली मुलाखत, ज्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल पहिल्यांदाच एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. काय म्हणालेत अमित शहा आपण ऐकूयात. महाराष्ट्र में भी इस तरह की बातें चलती रहती हैं कि किसी न किसी दिन इस सरकार को डिस्टेबलाइज करने की जो है एक ऑपोजिशन का हरदम वो रहा है कि जो है भारतीय जनता पार्टी डिस्टेबलाइज करने की कोशिश कर रही है. भारतीय जनता पार्टी ने भी अपना अटैक काफ़ी बढ़ाया इधर बीच. कोरोना में महाराष्ट्र आपको पता है आंकड़े काफ़ी जैसा दिखा रहे हैं, एक काफ़ी गंभीर स्थिति बनी हुई है. तो क्या आपको लगता है वहाँ पर भी भारतीय जनता पार्टी का एनसीपी से वापस बातचीत शुरू हो सकती है? वहाँ पे भी कुछ इस तरह की एक प्रतिक्रिया बन सकती है? आपने कहा जनता की बात, आपने कही कि जनता अगर नाखुश हो तो सत्ता. जी राहुल जी, आप एक इतने अनुभवी जर्नलिस्ट है, मुझे एक बात बताइए, जब तक ये तीन घटक दल है महाराष्ट्र सरकार के अपने आप में और एक दूसरे के प्रति इनका भरोसा अक्षुण्ण है, सरकार कैसे टूट सकती है? और उनका भरोसा हम तो तोड़ नहीं सकते. जो सरकार में बैठे हैं वही अगर सरकार से नाराज होकर बाहर निकलेंगे तो क्या हो सकता है? कोई नहीं बचा सकता. हमने कभी ऐसा प्रयास नहीं किया कि कहीं पर भी अस्थिरता आए, और विशेषकर तब जब कोरोना की लड़ाई चल रही है. नारायण राणे जी ने भी बीच में बात प्रेसिडेंट्स रूल की थी, तो इससे इस बात को और गर्मी मिल गई. नहीं, वो बयान तो दे ही सकते हैं, वो सांसद हैं, तो बयान देने में उनको कौन रोक सकता है? उनका भी वाणी स्वतंत्रता का अधिकार है. मगर केंद्र सरकार हर मोर्चे पर महाराष्ट्र सरकार के साथ खड़ी रही है कोविड की लड़ाई में. आपण ऐकलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमकं महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल काय म्हणालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते राम कदम हे जोडले गेलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते हेमंत टकले सुद्धा आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत या कार्यक्रमात. हेमंत टकले जी, तुम्ही ऐकलं अमित शहा नेमकं काय म्हणालेत? अमित शहा यांच्या या सगळ्या वक्तव्यातला नेमका राजकीय अर्थ तुम्ही काय घेताय? एक तर पहिले मी सुरुवात करताना राम कदम आज बरोबर आहे याचा मला आनंद व्यक्त करायचा आहे. कारण गाठ पडली ठका म्हणतात, त्यामुळे जी चर्चा होते त्याला एक वेगळा रंग चढतो आणि त्याचं मी स्वागत करतो. माझा दुसरा मुद्दा, ह्या केंद्र सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं, पहिली 5 वर्ष आणि 6वं वर्ष हे पूर्ण झालं, आणि या संपूर्ण वर्षभरात जे काही केंद्राचे म्हणून निर्णय आपण पाहिलेत त्याचे सूत्रधार स्वतः अमित शहा हेच होते, असं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी परवाच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं. देशाचे सूत्रधार कोण ह्या प्रश्नाचं उत्तरच त्याच्यामध्ये दिलेलं होतं. त्यामुळे अमित शहांचं गेलं वर्षभर पहिल्यांदाच खासदार होऊन ते आलेले आहेत आणि त्यानंतर गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ही जर आपण समोर बघितली तर मला वाटतं कदाचित
पूर्वीच्या काळात कोण्या एकेकाळी काँग्रेस भरभक्कम सत्तेवर असताना जवाहरलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल ही जशी जोडी होती तशी मला आज वेगळ्या संदर्भात पंतप्रधान आणि गृहमंत्री ही जोडी दिसते. हा विषय जरी इथे इतक्यापुरता असला, त्यांनी जे सांगितलं त्या सगळ्या बाबतीतल्या अनेक गोष्टी जरी घडल्या असल्या, लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेलं ते केंद्रातलं सरकार आहे, त्यांना अधिकार आहे. त्या अधिकारात त्यांनी असं म्हटलंय की गेल्या 70 वर्षातल्या चुका दुरुस्त करण्याचं काम त्यांनी केलं. वादाचा विषय असू शकतो, पण अनेक निर्णय त्यांनी घेतले. पण हे करत असताना प्रत्येक निर्णयाची एक मानवी बाजू असते, त्या बाजूकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे. दिल्लीतलं शाहीनबागमधलं आंदोलन असेल किंवा त्याबद्दलचं आत्ताच गृहमंत्री म्हणून शहासाहेबांचं वक्तव्य असेल, मला वाटतं हे वक्तव्य बरोबर नाही अशासाठी की स्वातंत्र्याची संकुचितपणा कुठल्याही बाबतीत आपल्या देशात घडायला नको, हाच लोकशाहीने दिलेला आपल्याला आदर्श आहे. हेमंत टकले मतभेद असू शकतात. नाही, जसं त्यांनी मी तुम्हाला ह्या शहरी मुद्द्याबद्दल नक्षलवादाबद्दल विचारलं. म्हटलंय. अमित शहांनी महाराष्ट्रातल्या राज्य सरकार जे आहे ते सरकार कोसळण्याच्या संदर्भात, त्या अस्थिरतेच्या संदर्भात जे चालेल. वक्तव्य केलेलं आहे हो. त्याबद्दल तुम्ही कसं पाहता? हे सरकार भाजप पाडणार नाहीये, तर अंतर्गत विरोधातून त्याच्याकडे मी हे आता वळतो. पडेल असं ते म्हणाले. हो. त्याबद्दल तुमचं मत काय? होय, त्याच्याबद्दल मी आता बोलतो. आत्तापर्यंत आपण गेल्या वर्षभरातला हा इतिहास पाहिला तर कर्नाटकमध्ये काय झालं, त्याच्या अगोदर गोव्यामध्ये काय झालं, शेजारी मध्य प्रदेशामध्ये काय झालं आणि भाजपने काय केलं आणि त्याचे सूत्रधार कोण होते हेही आपल्याला लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून ते तसा प्रयत्न करणार, अस्थिरतेकडे जाण्याची वाटचाल ते कायम एक टांगती तलवार म्हणून ठेवणार. कदाचित आपल्या मर्यादा सोडून राज्यपाल त्याच्यामध्ये कशा प्रकारची भूमिका घेतात ह्याच्यावरही प्रश्नचिन्ह होऊ शकतं. पण ही अस्थिरता टिकावी, अस्थिर वातावरण राहावं आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे की ह्या महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकमेकांवर नाराजी होऊन कोणीतरी बाहेर पडेल आणि त्यामुळे हे सरकार पडेल. मी त्यांच्या या वक्तव्याला अजिबात सहमती दर्शवत नाही, कारण हे सरकार काही एका अजेंड्यावर चाललेलं आहे आणि आत्ताच्या पोस्ट करोना हा जो पिरियड आहे किंवा करोनाचे जे 2.5-3 महिने झाले त्यामध्ये ज्या प्रकारे या सरकारने परिस्थिती हाताळली आहे आणि ती गृहमंत्री आणि पंतप्रधानांना आपल्यासोबत ठेवून केलेली आहे, त्यामुळे पक्की पकड राज्यावर असलेली ही महाविकास आघाडी आहे. त्यांचं काम आहे या सरकारमध्ये कुठेतरी उणंदुणं काढायचं, कुठल्या तरी पक्षाच्या नाराजीचा सूर असला तर त्यांना जवळ करायचा प्रयत्न करायचा. राजकीय घडामोडी म्हणून हे चालू राहील, परंतु महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास व्हायचा असेल आणि पोस्ट करोना हा जो आर्थिक काळ येणार आहे, त्यामुळे त्यांनी ज्या चुका दुरुस्त केल्या असतील किंवा ज्या चुका त्यांच्याकडून झाल्या असतील या मधल्या काळात, मग तो स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल, रेल्वे गाड्या सोडण्याचा असेल, केव्हा जाहीर करायचा लॉकडाऊन आणि केव्हा ओपन करायचं हे प्रश्न असतील, या सगळ्यामध्ये सत्ता केंद्राच्याकडे एकवटलेली असताना महाराष्ट्राने आपल्या बळावर ह्या संकटाचा सामना अतिशय कणखरपणे केलेला आहे. तुम्ही आकडेवारी आज जरी घेतलीत तरी तुम्हाला लक्षात येईल की राज्यात सगळ्यात मोठा प्रादुर्भाव असताना सुद्धा या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय सजगतेने लढत आहे. त्यामुळे हे सरकार अस्थिर वगैरे करण्याचे त्यांचे प्रयत्न जरी चालू राहिले तरी त्यांना यश येणार नाही. कदाचित त्यांना त्यांच्या राज्यातल्या जी काही फळी आहे नेतृत्वाची त्यांना कुठेतरी कामाला राहण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. परंतु त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा आत्ताचा काळ हा राजकीय डावपेच करण्याचा नाही, आत्ताचा काळ महाराष्ट्राला देशाला वाचवण्याचा आहे. तुम्ही आमच्या हातात हात घालून जर पुढे गेलात तर बघूया ना, पुढे 5-6 महिने जाऊ द्या, तुमची कसोटी त्याच्यामध्ये लागेल, काय होतंय काय नाही, आणि आपण करू ना तो मुकाबला. त्या संकटाशी सामना वेगळा आहे. आजच मुंबईमध्ये त्या वादळाचं येते. तुम्हाला ही सगळी संकट परतवायची असेल तर एकत्रित राहण्याची गरज आहे आणि गृहमंत्र्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य आत्ता देशाचे प्रमुख सूत्रधार म्हणून करण्याची अपेक्षा होती. त्या अपेक्षेला ते उतरले नाहीत असं मला दुर्दैवाने म्हणावं लागतं. भाजपकडून त्याचं उत्तर घेऊया. राम कदमजी, तुम्ही ऐकलं असेल हेमंत टकले यांनी काय आरोप केला. त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय की या सरकारवर, जे सरकार खूप चांगलं काम करतंय असा दावा त्यांनी केला
आणि चांगलं काम करणाऱ्या सरकारवर कायम अस्थिरतेची टांगती तलवार ठेवण्याचं काम भाजपकडून केलं जातंय, हा थेट आरोप आहे. मुळामध्ये आज लॉकडाऊनची 69 दिवस पूर्ण होत आहेत. पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीची भूमिका, आमचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा, आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आम्ही ही स्पष्ट केले की आम्ही सरकारला सहकार्य करणार आहोत. सहकारच्या सोबत राहून आपण जनतेला मदत करायची आमची भूमिका आहे. आता राज्य सरकारनं चांगलं काम केलं असं राष्ट्रवादीचे नेते म्हणतात. मला चांगलं काम याची व्याख्या मला समजून घ्यायची आहे. महाराष्ट्रातलं कोणतं घर ज्या घरामध्ये उपासमार नाही असं घर दाखवावं मला सर्वसामान्यांचं. प्रत्येक घरामध्ये उपासमार आहे. म्हणजे 69 दिवस झाले तुम्ही घरात एसी लावू नका, खिडक्या मोकळ्या ठेवा, गरम पाणी प्या, हे उपदेश सरकारनं दिले. पण या 69 दिवसामध्ये 69 पैसे महाराष्ट्राच्या जनतेला दिले का, हा प्रश्न खरंच प्रत्येकानं ऐकणाऱ्यांनी पण स्वतःच्या मनाला विचारावा की या महाराष्ट्राच्या सरकारनं, या 3 पक्षांनी, काही मतदारांनी यांना मत दिलं असेल, राष्ट्रवादीला दिलं असेल, शिवसेनेला दिलं असेल, आज तुमच्या उपासमारीला कोण कारणीभूत आहे? हे 3 पक्ष कारणीभूत आहेत. आज जर घरामध्ये आईचा मृत्यू झाला असेल, वडिलांचा मृत्यू झाला असेल, हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही, याला कोण कारणीभूत आहे? तर ज्या मतदारांनी शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला मत दिलं, हे 3 पक्षाचं सरकार त्या मृत्यूला कारणीभूत आहे. मुंबई सारखं शहर, 32 लोकांचा एव्हरेज, हा मे महिन्याचा एव्हरेज आहे. दररोज 32 लोक मुंबईमध्ये मरतात. मुंबई महाराष्ट्रामध्ये देशातला 3रा पेशंट, कोरोना पॉझिटिव्ह पेशंट मुंबईत सापडतो. देशातली 40% मृत्यूंची संख्या ही मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. आणि याच्यानंतर महाराष्ट्राचं सरकार आणि या ठिकाणी बसलेले ज्येष्ठ नेते जर स्वतःची पाठ थोपवून घेणार असतील तर मला असं वाटतं याच्या इतका, मला तो शब्दप्रयोग करायचा नाही, पण याच्या इतकं वाईट दुसरं काहीच नाही. आता लोकांनी फार अपेक्षेने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे दिले, जवळपास 450 कोटी दिले. 450 कोटीतले 7% फक्त कोरोनासाठी खर्च केले. असा विश्वासघात का करते महाराष्ट्राचं सरकार? म्हणजे 28,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडून आले, तुम्ही 68 दिवसामध्ये फक्त 172 कोटी रुपये खर्च केले. मुंबई महानगरपालिकेकडे 56,000 कोटी रुपये आहेत फिक्स्ड डिपॉझिट मध्ये. 33,441 कोटीचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. शिवसेनेची सत्ता आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्या पैशाला का हळद कुंकू लावून तुम्ही आरती करणार आहात त्या पैशाची? ते पैसे जर आमच्या हे जे अपयश तुम्ही सगळं सांगताय, हे सगळं अपयश सांगता तुम्ही सरकारचं, पण त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की सरकार अस्थिर करण्याचा तुमचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणतायत. खरंच भाजप तसा प्रयत्न करतंय का? एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका, फक्त 1 मिनिट बोलू द्या, नंतर मला नाही वेळ दिला तरी चालेल. बाळासाहेबांच्या नावाने जे ट्रॉमा सेंटर उभं झालं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने, आदरणीय, वंदनीय, पूजनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने, त्या ट्रॉमा सेंटर मध्ये 19 लोकांचा मृत्यू फक्त ऑक्सिजन नाही म्हणून झाला. त्या ठिकाणी यांची कमिटी पोहोचली. कोण पोहोचले? एक डीन पोहोचले जे काल रिटायर्ड झाले, एक IAS अधिकारी पोहोचले जे सरकारच्या दबावाखाली काम करतात, आणि 15 मिनिटं चहा पाणी केलं आणि तिकडे सांगितलं की यांचा ऑक्सिजनमुळे मृत्यू झाला नाही. बरं ठीक आहे, नाही झाला, मग तुम्ही ऑक्सिजनचा प्लांट तिथे उभा कशाला करताय? ऑक्सिजनमुळे मृत्यू झाला म्हणून उभा करताय ना, कशाला लोकांना खोटं सांगताय तुम्ही? त्या 19 लोकांच्या मृत्यूचं पाप हे महाराष्ट्र सरकारचं आहे. आजपर्यंत यांनी काय केलं सांगावं? जे हॉस्पिटल आहे त्याच हॉस्पिटलमध्ये बेड ऑक्युपाईड केलं. नवीन काय उभं केलं? BKC म्हणतात ते क्वारंटाईन सेंटर आहे, नेस्को म्हणतात ते क्वारंटाईन सेंटर आहे. मजुरांना त्या कॅम्प मध्ये जाऊन सांगितलं की तुम्ही तुमच्या गावी निघून जा, आम्ही तुम्हाला दुपारचं संध्याकाळचं जेवण देऊ शकत नाही. एवढं कोलमडलेलं आहे. बरं, आम्ही आरोप अजूनही करत नाही, आम्ही या फक्त त्यांना चुका दाखवतोय की महाराष्ट्राचे लोक उपाशी मरतात. रिक्षावाल्यांच्या, टॅक्सीवाल्यांच्या, महिलांच्या, घरकाम करणाऱ्या लोकांच्या अकाउंट मध्ये पैसे टाका, असं जर आम्ही भाजप म्हणून म्हटलं
तर काय चुकीचं आहे का? आरोप केला का हा? बर आता हे नाही, काय नाही, करणार? मला वाटतं की आपण लहान मुलांसारखं कोरोनाच्या जर सगळ्या ते- ह्याच्याबद्दल रोज चर्चा करतोय, पण आज आपण ज्या मुद्द्याबद्दल चर्चा करतोय, अमित शहा यांनी या सरकारच्या स्थिरतेबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल भाजपची काय भूमिका आहे. खरं तर त्याला पद्धतशीरपणे टाळण्याचा कुठेतरी प्रयत्न केलेला आहे. पण ब्रेक नंतर मी पुन्हा विचारणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असं म्हणाले की कुणाला तरी जवळ घ्यायचा यांचा प्रयत्न असतो, भाजप कुणाला जवळ घ्यायचा प्रयत्न करतंय हे सुद्धा आपण ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही आमचा हा खास कार्यक्रम बघताय, वादळापूर्वीची शांतता. ब्रेकच्या पूर्वी हेमंत टकले असं म्हणाले की सतत भाजप कोणीतरी आपल्यासोबत येईल का, त्यांना जवळ घेण्याचा ते प्रयत्न करतायत. हेमंत टकलेजी, तुमच्या या वाक्यात अनेक अर्थ दडलेले आहेत. भाजपनं या आधी सुद्धा तुमचा हात मागितला होता, तुम्ही तो त्यांना दिला नाही. पुन्हा तसे काही प्रयत्न होत आहेत का? भाजप तुम्हाला जवळ करण्याचा प्रयत्न करतंय का? नाही नाही नाही, मला वाटत नाही की भाजप अशा पद्धतीने प्रयत्न करेल. पण झालंय काय की भाजपमध्येच त्यांच्या नेतृत्वामध्ये काहीतरी दोन गट वेगवेगळ्या मताचे आहेत अशा प्रकारचं आता ऐकायला मिळायला लागलेलं आहे. एक गट जो आहे तो सत्ता हातात घेण्यासाठी आतुर झालेला आहे, पण दुसरा गट म्हणतोय की आत्ता असं करण्याची आवश्यकता नाही. कदाचित तो संघर्ष त्यांचा अंतर्गत असू शकेल. परंतु मला याच्याकडे लक्ष वेधायचं आहे. आपण हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न जरी वारंवार होत असला तरीसुद्धा परवाचं जे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य होतं त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. ते जनतेशी थेट बोलतात, त्यांचा कनेक्ट खूप चांगला वाढला आहे. त्यांनी लोकांना काय सांगितलं, तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. राज्याचा मुख्यमंत्री जबाबदारी घ्यायला तयार आहे म्हणतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन ह्या गोष्टी ज्या आहेत ना, याच्यासाठी निधी कुठला, सरकारने किती, राज्य सरकारने किती खर्च केले, त्यांनी हे आपण विषय सध्या सोडून देऊया. राम कदम साहेबांनी जे जे बोललं त्याचा प्रतिवाद प्रत्येक गोष्टीत करता येतो, कारण वर्षभरापूर्वीच हेच लोक त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. आत्ताची जी परिस्थिती आहे, म्हणजे आता अगदी कालचं उदाहरण घ्या, महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्राच्या इथे वादळ येण्याची मोठी शक्यता झालेली आहे. आणि काल रात्री डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख म्हणून गृहमंत्री आपल्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. आपण या समस्येला कसं सामोरं जाणार आहोत, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आत्ता सत्ता मिळवणं हा एकमेव स्वार्थी हेतू त्यांच्या मनातून जेव्हा जाईल ना, तेव्हा करोनाचं संकट दूर केल्याचा जितका आनंद आहे ना, तेव्हा त्यांची मन स्वच्छ करण्याइतका मी उत्तर घेतो त्यांच्याकडून. ही वेळ कुठली आहे? संबंध आर्थिक, ऐका, एक दोनच मिनिटं ऐका. वेळ संबंध संपलाय आर्थिक सर घडी माझा. देशाची हा, आणि त्यांचंही उत्तर राज्याची घ्यायचं घडी आपल्याला. आहे. महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र आहे आणि ह्याच्यामध्ये अस्थिर करण्याचे कोणीही प्रयत्न करू नयेत अशी माझी त्यांना विनंती आहे. आम्ही कोणीही एकमेकापासून दूर जाणार नाही आहोत. आम्ही मुळामध्ये महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेण्यासाठी वचनबद्ध ठीक आहे, आहोत. ठीक आहे, उत्तर घेऊया. मुळामध्ये महाराष्ट्राचं अंतर्गत काय सरकार- त्यांच्या अंतर्गत काय माहित नाही, पण तुमच्या अंतर्गतच दोन गट पडलेत असा आरोप ते करतायत सत्ता मिळवण्यावरून. मुळामध्ये त्यांचं सरकार कुणीही पाडायला निघालेलं नाही, पाडणार नाही. वारंवार माननीय देवेंद्रजींनी पण स्पष्ट केलंय आणि अमित शहाजींनी पण स्पष्ट केलंय, यांच्यामध्ये आपसातच एवढी भांडणं आहेत. आता राज्याच्या प्रमुख नेतृत्वाचं बाकी मंत्री ऐकत नाही, असं खुलेआम चर्चा सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की हे प्रशासनात फेल झालं, हे आम्ही नाही म्हणत आहे. संजय निरुपम काय म्हणतात, तुम्ही स्वतः ऐका. तर त्याच्यामुळे हे सरकार आम्हाला अजितदादा पाडायचं नाराज आहेत नाही. का? भाजपला पटकन पुन्हा एकदा कळतं ते. सांगतो, अजितदादा नाराज हे असतील तर. स्वतःच्या आपसातल्या भांडणामुळे पडेल. या क्षणाला याला ही चर्चा याच्यासाठी आणायची आहे की हे जे अपयशी ठरले तर लोकांचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी जावं, म्हणून याला ही चर्चा हवी आहे. आम्हाला काय गरज आहे तुमची सरकार पाडायची? आम्हाला फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, लोकांना उपाशी मारू नका, लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत ते द्या, ही हात जोडून विनंती आहे. याच्या पलीकडे ना आम्हाला तुमच्यावर आरोप करायचे ना तुमचं सरकार पाडायचंय. आता ही जरी मागणी मी केली, 12 कोटी लोकांची व्यथा सांगितली, तर लगेच त्यांचे नेते म्हणतील बघा भाजपवाले आरोप करतात. आमचं महाराष्ट्र बचाव आंदोलन हे महाराष्ट्र बचाव आंदोलन एवढ्यासाठी होतं, बरं ठीक आहे, आरोप करण्यासाठी नव्हतं, तुम्हाला जागा करण्यासाठी होतं की महाराष्ट्राची उपासमार थांबवा. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये हजारो लोक हे मरतायत, ते आरोप थांबवा. प्रत्यारोपांची ही त्याच्यावर सगळी तुम्ही जी टीका काही केली. परिस्थिती आहे ती आजही सुरू आहे. आणि ज्या बाजूला हे मोठं संकट आहे, अशा संकटाच्या काळात सुद्धा
सर्व राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत आणि स्वाभाविक आहे. आज या चर्चेमध्ये आपण आलात आणि आपली मतं मांडली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.